हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रीज क्लीनिंग. तर आपण आज बघणार आहोत फ्रीज क्लीनिंग मी कसं करते ते. सगळं खराब झालंय बघा फ्रीज मधलं, पुसून घ्यायचंय त्याला. आता बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय पिक्चरचा, तो कोणता पिक्चर आहे ते नक्की सांगा मला, की बॅकग्राऊंडला कोणता पिक्चर वाजत होता. तर आता इथे मी ना सगळं फ्रीजमध्ये जे जे ठेवलेलं आहे, मी काही जास्त ठेवत नाही आहे. अजून जास्त काही सामान त्याच्यात भरत नाही आहे, किंवा आपण पाहुणे आल्यानंतर आपण ज्यूस वगैरे आणतो तर ते पण नाही ठेवलेलं. आणि फक्त माझ्याकडे जे आपण भाज्या वगैरे आणतो तर त्यासाठीच मी अगोदरपासून पहिल्यापासून मला काही जास्त लागत नव्हता. फक्त भाज्या, मिरच्या, कोथिंबीर हे सगळं खराब व्हायचं, लगेच पिवळं पडायचं 1-2 दिवसात. त्याच्यामुळे मग मी हा फ्रीज घेतला होता. आणि सगळेजण म्हणतात की ताई तुम्ही तुमच्या फ्रीजचं कसं ठेवतात ते दाखवा, त्याच्यामध्ये काय काय म्हणजे फ्रीज टूर जे आहे ते दाखवा. तर मी काही एवढं करत नाही. जेव्हा मी त्याच्यामध्ये ठेवायला सुरुवात करेल तेव्हा नक्की दाखवेल मी काय काय ठेवते ते. आता 1 महिनाभर झालेला आहे आपल्या फ्रीजला घेऊन, आणि एवढा काही खराब नव्हतं झाला. पण आता भाज्या असतात त्याचे देठं वगैरे असतात, तर कोथिंबीर असते त्याचे देठं, त्याच्यामध्ये माती वगैरे असते, तर ती मी कधी घाई गडबडीत तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. तर त्याच्यामुळे ती माती जी आहे ती फ्रीजच्या आतमध्ये पडते, आणि त्यामुळं सगळं हे होऊन जातं, सगळी माती किंवा घाण होतं फ्रीज. हात कधी लागलेले असतात त्याच्यामुळे पण घाण होतं. तर आता मी हे सगळं काढून घेतलेलं आहे, आणि हे सगळं मी ना सकाळी काढून घेतलं, आणि मी संध्याकाळी हे सगळं फ्रीजमधले जे काचेच्या वस्तू आहेत ते काढलेल्या आहेत धुवायला. कारण आपण जेव्हा म्हणजे आपलं फ्रीज जेव्हा थंड असतो आणि त्यातल्या थंड वस्तू आपण घेतो घासायला किंवा धुवायला किंवा क्लिनिंग करायला, तर तेव्हा त्या लगेच धुवायच्या नाहीत. कारण लगेच आतलं वातावरण जे आहे ते थंड असतं, आणि बाहेरचं वातावरण जे असतं ते दमट असतं, नॉर्मल असतं. आणि त्याच्यामुळे त्या वस्तू ज्या आहेत त्या लगेच काढून पुसल्या धुतल्या की लगेच त्याच्यावरती ना असं चिरा पडायची शक्यता असते, तुटायची शक्यता असते. कारण त्या आतमध्ये असतात फ्रीजच्या आतमध्ये, आणि फ्रीजच्या आतमध्ये थंड राहून त्याला नॉर्मल होईपर्यंत जरा वेळ लागतो. आणि आपण लगेचच ते नॉर्मल पाण्याने किंवा गरम पाण्याने धुवायचा प्रयत्न केला तर लगेच ते तुटू शकतं, किंवा खराब होऊ शकतं, किंवा मग त्याच्यामध्ये चिरा पडू शकतात, असं काही होऊ शकतं. त्याच्यामुळे ते काढल्यानंतर थोडा वेळ बाहेर ठेवायचं, नॉर्मल वातावरणात ठेवायचे ते भांडे, काचेच्या म्हणा किंवा मग हे आपण म्हणजे भाज्या त्याच्यामध्ये ठेवतो तर ते म्हणा, बाहेर ठेवायचं 2-3 तास, आणि त्याच्यानंतर मग ते साध्या पाण्यामध्ये टाकायचं, नाहीतर मग ते असं होऊ शकतं. तर ही सगळी माहिती मला जे आपले फ्रीज दाखवायला, फ्रीज सेट झाल्यानंतर ते आपल्याला माहिती सांगायला येतात, त्या लोकांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग मी तसंच करते. सकाळी 11:30-12 वाजता मी काढलेले फ्रीजचे भांडे, तर ते मी पार संध्याकाळी 6:30-7 वाजता घासायला घेतलेले पाणी आल्यानंतर. तर आता हे फक्त मी साबणचा हात लावलेला आहे, घासणी वगैरे काहीच नाही लावते ह्याला, फक्त साबणच्या हाताने चोळून काढणार आहे. कारण त्याच्यावरती स्क्रॅच वगैरे पडतील, त्याच्यामुळे मी एवढी काळजी तर घेतेच की नको. आणि हे कसं असतं, पहिल्या ज्या गोष्टी असतात ना नवीन कोऱ्या, तर त्याला आपण सांभाळतो, नंतर ह्या गोष्टी मागे पडत जातात. पण आपण जर आपल्या फ्रीजची नीटनेटकी काळजी घेतली तर त्याला स्क्रॅच वगैरे पडणार नाही, किंवा ते तुटणार नाही, फुटणार नाही, असं होऊ शकतं. खूप दिवस फ्रीज जाऊ शकतो. माझ्या मम्मीचा फ्रीज आहे ना, आम्ही लहान होतो, मी 8वीला होते तेव्हा फ्रीज घेतलेला. मग आता किती वर्ष झाले तुम्ही बघू शकता, माझ्या लग्नालाच आता 12 वर्ष होत आलेली आहेत. पण मी तेव्हा म्हणजे एक 20 वर्ष तरी झाले असतील त्या फ्रीजला, 20 वर्ष झाले असतील. आणि तरी पण तो तसाच आहे, लाईट वगैरे सगळं तसंच आहे. फक्त काय होतं, त्याचा दरवाजा आहे ना तो थोडासा हे होतोय,
म्हणजे लागत नाही, लागला की परत उघडतो असं होतं. पण त्याला पण 20 वर्षाची गॅरंटी होती. कधीही त्याला गॅस भरवून आणावा लागला नाही किंवा कधी काहीच नाही, त्याचा बल्बसुद्धा कधी बंद पडला नाही. मम्मी एवढं छान त्याला फ्रीजला वापरते आणि ती वस्तूची जे कदर असते, ज्या लोकांना कष्टाने घेतलेलं असतं ते लोकच त्या वस्तूची बरोबर हे ठेवतात, काळजी घेतात आणि आपल्या जीवापाड जपत असतात. कारण त्या आपल्या मेहनतीच्या पैशातून आलेल्या असतात आणि परत आपल्याला कधी भेटतील हे आपल्याला गॅरंटी नसते किंवा घेऊ जरी शकत असलो तरी आपण त्याची काळजी घेतो, ही महत्त्वाचं आहे. आपण आपल्या गोष्टींची, आपल्या वस्तूंची काळजी घेणे तितकीच महत्त्वाचे आहे. तर आता मी फक्त ह्याला पाण्याने आणि साबणाचा हाताने पुसलेले नाही, ना घासणी लावलेली ना काय. तर आता हे सगळं मी छान असं एका कोरड्या नॅपकिननी पुसून घेते. तर तुम्ही बघू शकता किती छान निघलेले, एवढं मळलं पण नव्हतं आणि तरी पण म्हणजे चांगलं दिसतंय. तर आता सगळं मी काचा वगैरे सगळ्या घासून घेतलेल्या आहेत, म्हणजे हाताने मस्त पुसून घेतलेल्या आहेत. तुम्ही कशा प्रकारे क्लीन करता हे मला नाही माहिती, पण नक्की तुम्ही जर सांगितलं की तुम्ही असं वापरू शकता, कारण तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी बायका आहेत त्या खूप छान प्रकारे करतात, खूप छान प्रकारे घर मॅनेज करतात, खूप छान फ्रीज ठेवणार, सगळं व्यवस्थित ठेवणार आणि त्यांना आयडिया पण असतात काही काही. तर तुम्ही सगळ्यांनी जर मला छोट्या छोट्या आयडिया सांगितल्या तर नक्कीच मी पण त्या पद्धतीने करू शकेल आणि तुम्ही पण मला सांगतात, माझ्या एकदम जवळच्या असल्यासारखं मला सांगतात की हे असं नको करू, हे असं कर. मला खूप आवडतं ते. तर आता इथं चला फ्रीज मी पुसून घेते, आपले भांडे वगैरे स्वच्छ झालेले, फ्रीज पुसून घेते. पण इथं माझ्या नंतर लक्षात आलं की फ्रीज पुसता वेळे ना फ्रीज बंद करणं महत्त्वाचं असतं, कारण फ्रीज बंद नाही केला आणि त्यातून पुसलं ना काहीतरी शॉक वगैरे लागायची शक्यता असते. पण हा नवीन असल्यामुळे काही झाले नाही. पण नंतरच्या वेळेस मी नक्की काळजी घेईन, फ्रीज बंद करूनच पुसेल. कारण एक अशी घटना होती की ती बाई फ्रीज पुसत होती आणि फ्रीज पुसता पुसता तिला शॉक लागला की फ्रीजचा, आणि त्याच्यातच ती म्हणजे अशा घटना घडतात. त्याच्यामुळे मग ही तर अशा गोष्टी टाळण्यासाठी फ्रीज बंद करून पुसलेला बरा, माझ्या नंतर लक्षात आलं आणि मी पुढच्या वेळेपासून नक्कीच बंद करूनच पुसणार आहे आणि स्वतःची पण काळजी घेणार आहे. तर चला, एवढी काही फ्रीज पुसायची गरज नाही वाटत आहे, कारण स्वच्छच होता, पण तरी पण आपला एक हात मारावा. 1 महिना झालं होतं फ्रीजला घेऊन, तरी पण चांगला होता, तो राहिला होता आणि व्यवस्थित त्या आतमध्ये काही सांडलं वगैरे नव्हतं. फक्त आता मी ज्या पालेभाज्या आणल्या होत्या तर त्याच्यानेच थोडीशी फार माती, कोथिंबीरची म्हणा किंवा कशाची, तर त्याच्याने थोडीफार माती लागली होती. नाहीतर फ्रीज एकदम आतून पण चांगला होता. तर बाहेर हात लागतात, त्याच्यामुळे बाहेरचं मी पुसून घेते. तर अशा प्रकारे मी क्लिनिंग केलेली आहे फ्रीजची. नंतर तुम्हाला कधी जेव्हा मी त्याच्यामध्ये काही वस्तू ॲड करेल किंवा काय नवीन वस्तू आणेल, जसं तुम्ही काय काय फ्रीजमध्ये ठेवता हे नक्की मला सांगा. इथं असतंच, पण कधी कधी इथं जवळच मार्केट असल्यामुळं मला काय आणून ठेवायची गरजच नाही लागत. इथलं इथं ताजं ताजं घेऊन यायचं आणि ते ठेवायचं फ्रीजमध्ये. तर कधी कधी तर अशी वेळ पण येत नाही की ते आपण फ्रीजमध्ये आणून ठेवावं आणि नंतर आपल्याला उपयोगाला असावं, पण फ्रीजमध्ये आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू असाव्यात. तर चला, हे आता सगळे छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मी पुसून घेतलेल्या आहेत व्यवस्थित असं. तर कसं दिसतं आहे आपलं फ्रीज? नक्कीच चांगलं दिसत असेल, स्वच्छ दिसत असेल. आणि याच्या खाली कांदे बटाटे ठेवायची पण एक जाळी आहे, ती आहे बघा. तर आता बघा कसं दिसतंय, लख्ख झालेलं आहे फ्रीज, चकाचक एकदम, आणि बघू शकताय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.